नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण भरपूर लेयर्सवाली खारी कशी बनवायची हे पाहणार आहोत। अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे। जशी बेकरीमध्ये मिळते ना खारी, सेम त्याच पद्धतीची कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। खारी बनवण्यासाठी मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदाच खारी बनवायला घेतली ना तरी पण तुमची खारी अगदी परफेक्ट अशी बनेल। आणि तुम्हाला मी आणखी यामध्ये खूप छोटे टिप्स सांगितले आहेत, त्याचा तुम्ही फॉलो केला तुमची पण खारी माझ्या इतकीच परफेक्ट बनेल। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। खारी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 कप मैदा घालून घेऊ। आता यामध्ये ओवा घालून घ्यायचा। ओवा घालत असताना हातावरती चोळून घालायचा, यामुळे काय होते ना ओव्याचा जो फ्लेवर आहे ना तो खारीमध्ये व्यवस्थित असा उतरतो। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ घालून झाले की यामध्ये आता मी 8 चमचे तेल घालून घेत आहे, म्हणजे एका कपाला 4 चमचे तेल। अशा पद्धतीने इथे मी 2 कप मैदा घेतला आहे तर 8 चमचे तेल घालून घेत आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। आता तेल घालून झाले की मैदा आणि तेल व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे तेल आहे ना ते मैद्याला पूर्णपणे कोट झाले पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। आपण जर या मैद्याचा मुटका बनवला ना तर तो परफेक्ट असा बनला पाहिजे अशा पद्धतीने। आता काय करायचे, यामध्ये थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळत असताना खूप सैलसर नाही मळायचा, थोडासा घट्टसरच मळायचा आहे। आता इथे माझा गोळा मळून झालेला आहे, यावरती झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ मुरवून घ्यायचे आहे। म्हणजे इथे तेलाचे मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे। खारी बनवण्यासाठी जो साठा लागतो तो बनवून घेऊ। यासाठी इथे मी 2 चमचे तूप घेतले आहे, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ आणि हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। इथे माझा साठा पण बनवून झालेला आहे। आता आपण जे पीठ मुरण्यासाठी ठेवले होते ना त्याला 15 मिनिट झालेले आहे। इथे पीठ पण व्यवस्थित असे मुरले आहे। आता काय करायचे, याचे आपल्याला छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। साठा बनवत असताना आपल्याला लागेल तसा बनवायचा, नाहीतर काय होते साठा जर आपण जास्त बनवून ठेवला तर तो उगीच वेस्ट जातो। यासाठी इथे मी 5 एकसारखे गोळे बनवून घेतले आहेत। इथे तुम्ही त्याऐवजी 4 बनवून घेऊ शकता किंवा याच्यापेक्षाही छोटे बनवायचे तर 6ही बनवून घेऊ शकता। गोळे बनवून झाले की आपल्याला आता याची चपाती लाटून घ्यायची आहे। इथे 1 चपाती लाटून झालेली आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या 5 चपात्या मी लाटून घेणार आहे। आता ही जी चपाती आहे ना एका डिशमध्ये ठेवून घेते। आता इथे मी दुसरी पण चपाती लाटून घेत आहे। आपल्याकडे जेवढे गोळे आहेत ना तेवढ्या सगळ्या गोळ्यांच्या एकदमच चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। चपाती लाटत असताना ती खूप पातळ लाटून घ्यायची आहे, बिलकुल पण जाड नाही राहिली पाहिजे। आपण जी रेग्युलर चपाती लाटतो ना त्यापेक्षा पण खूप पातळ ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तुमची जर चपाती पोळपाटाला चिटकत असेल तर तुम्ही इथे सुका मैदा लावून घेऊ शकता, पण मला इथे काहीच गरज लागलेली नाहीये। माझी दुसरी पण चपाती लाटून झालेली, याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चपात्या मी लाटून घेणार आहे। आता 1 चपाती घ्यायची आणि त्याला जो आपण बनवलेला साठा आहे तो लावून घ्यायचा आणि साठा लावत असताना साठ्याची अगदी पातळ अशी लेयर लावायची, खूप सारा साठा इथे नाही लावायचा। साठा लावून झाला की यावरती सुका मैदा स्प्रिंकल करायचा आणि यावरती दुसरी चपाती ठेवून घ्यायची। या पद्धतीने आपल्याला याच्या लेयर्स बनवून घ्यायच्या आहेत। आता दुसरी चपाती ठेवल्यानंतर पण याला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि साठा लावत असताना अगदी पातळ अशी लेयर लावून घ्यायची। जर साठा जास्त लावण्यात आला तर खारी तेलामध्ये विरघळू शकते, यासाठी आपल्याला साठ्याची अगदी पातळ अशी लेयर लावून घ्यायची आहे। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता साठा लावून झाला की यावरती मैदा स्प्रिंकल करू आणि तिसरी चपाती यावरती ठेवून घेऊ। याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चपात्या मी लाटून यावरती ठेवून घेतल्या आहेत। आता काय करायचे, चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि फोल्ड केल्यानंतर पण आपल्याला साठा लावून त्यावरती सुका मैदा घालून घ्यायचा आहे। प्रत्येक लेयरला आपल्याला साठा लावून त्यावरती सुका मैदा लावून घ्यायचा आहे। यामुळे आपली जी खारी आहे ती इतकी सुरेख बनते, म्हणजे त्याला लेयर्स आहेत ना त्या खूप सुरेख पडतात। याची जी चपाती लाटणार आहोत ना ती स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायची, म्हणजे ज्यावेळेस आपण खारी पाडतो त्यावेळेस जास्त भाग कट न होता परफेक्ट अशी खारी पडते। आणि चपाती लाटत असताना बेलणे आहेत ना ते फक्त पुढे मागे करायचे, म्हणजे यामध्ये जे तूप आहे ना ते व्यवस्थित असे सेट होते, बाहेर नाही येत।
तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे पण आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा। इथे व्यवस्थित अशी माझी चपाती लाटून झालेली आहे। आता याची आपल्याला खारी पाडून घ्यायची आहे। यासाठी इथे मी पिझ्झा कटर घेतले आहे। याने अशा पद्धतीने लाईन काढून घेत आहे। तुम्हाला खारीला जसा शेप द्यायचा आहे ना तसं तुम्ही देऊ शकता। म्हणजे रेक्टँगल शेपमध्ये तुम्ही खारी कट करू शकता किंवा स्क्वेअर शेपमध्ये पण खारी कट करून घेऊ शकता। इथे मी रेक्टँगल शेपमध्ये खारी कट करून घेत आहे। आता यामधील एक एक खारी काढून घ्यायची आहे। याची तुम्ही जाडी इथे बघू शकता। या पद्धतीने इथे खारीची जी जाडी आहे ना ती ठेवायची आहे। आता एक एक करून खारी आपल्याला डिशमध्ये ठेवून घ्यायची आहे। खारी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करून घेतले आहे। तेल खूप कडकडीत गरम नाही करायचे, मीडियम गरम करून घ्यायचे आहे। आता यामध्ये एक एक करून खारी घालायची आणि इथे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्याला गॅस कुठेही नाही वाढवायचा। अगदी मंद आचेवर खारी घातल्यापासून ते खारी फ्राय होईपर्यंत आपल्याला गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे। जर आपण लो हीटवर खारी तळली तर त्याला लेयर्स खूप सुरेख येतात आणि आतपर्यंत खारी व्यवस्थित अशी तळली जाते, म्हणजे आतपर्यंत ती कुरकुरीत होते। आणि आपण जर मीडियम हीटवर खारी तळली तर त्याला लेयर्स पण येत नाहीत आणि खारीचा कलर पटकन बदलतो आणि आतपर्यंत ती कुरकुरीत होत नाही। यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। खारी आपल्याला उलटपालट करून तळून घ्यायची आहे। यामुळे काय होते तर खारीला एकसारखा सोनेरी कलर येतो। तुम्ही ते बघू शकता, खारीला किती सुरेख असा सोनेरी कलर आला आहे आणि त्याला लेयर्स पण किती सुरेख आले आहेत। आता इथे माझी खारी तळून झालेली आहे, ही मी काढून घेते। याच पद्धतीने आणखी एक घाणा मी तुम्हाला तळून दाखवते। इथे मी तुम्हाला जे काही छोटे छोटे टिप्स सांगत आहे ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत। खारी तेलामध्ये सोडायच्या अगोदरच आपल्या गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी मंद ठेवायची, म्हणजे गॅस कुठेही नाही वाढवायचा। आणि एखादा दुसरा मिनिट झाला ना मग खारी टर्न करायची आणि दुसऱ्या साईडने पण फ्राय करायची, म्हणजे खारी आपल्याला आलट पालट करूनच फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता खारीला लेयर्स आहेत ना ते किती सुरेख आले आहेत। जशी बेकरीमध्ये मिळते ना सेम त्याच पद्धतीची लेयर्सवाली खारी कशी बनवायची हे आज आपण पाहिले आहे। बेकरीमधल्या खारीला कसे लेयर्स असतात सेम त्याच पद्धतीचे लेयर्स आपल्या घरगुती खारीला पण आलेले आहे। यापेक्षा दुसरा आनंद काय असेल। खारी मंद आचेवर तळल्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली आहे आणि अगदी क्रिस्पी झाली आहे। आता यामधील एक खारी मी तुम्हाला तोडून पण दाखवते। आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की खारी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे, अगदी मार्केट स्टाईल। आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।